बघितलं शिंदे, आज इतके दिवस झाले अजून मोहित्यांनी पैसे भरलेले नाहीत. अहो काय सांगता काय शिंदे तुम्ही? हो मग अहो खरं तेच सांगतोय. त्या बँकेत माझ्या जावयाचा मित्र आहे. अहो तिथनं मला न्यूज मिळते. म्हणजे आपली शाळा जाणार तर? अगदी 100%. अहो देशपांडे ऐकलत का तुम्ही? आता का नाही काही बोलत तुम्ही? हो ते काय बोलणार. नाही तसं बोलण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे, पण मी बोललो की ते तुम्हाला लागतं म्हणून बोलत नाही. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण ही शाळा वाचवण्यासाठी मोहिते गुरुजींनी स्वतःचं राहतं घर विकायचा निर्णय घेतलाय. काय? बाबा मी सावरी बोलते. सावरे, झाली का ग काही पैशाची सोय? नाही बाबा, मी सगळीकडून प्रयत्न करतो पण पैशाची काहीही सोय झालेली नाहीये. खरंच मला माफ करा, कारण हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी तुम्हाला शाळा गहाण ठेवायला सांगितली. हो सांगितलं होतंस तू, पण हो म्हणणं न म्हणणं माझ्या हातात होतं ना. सावरे, दोष तुझ्या एकटीचा नाही, कुणाचाच नाहीये. हरकत नाही, मी बघतो काय करायचं ते. ठेवतो बेटा. काय झालं आदित्यराव? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला आमच्या घरची परिस्थिती ठाऊक असेलच. हो, मानसीनं सांगितलं मला तसं हर्षवर्धनरावाच्या पैशाच्या प्रॉब्लेम बद्दल. तुम्ही मला काही मदत करू शकता का? पण कसं आहे ना, म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी कधीच दिले असते, पण नाही नाही, इट्स ओके. मला तर घर गहाण टाकावं लागेल. या सगळ्या संकटांमधून तुम्ही सही सलामत बाहेर पडाल अशी मला खात्री वाटते. थँक्स बाबा. तुमची बँकेत ओळख असेल तर मी सगळे कागदपत्र घेऊन येतो. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलू आणि काही. हो हो निश्चितच. तुम्ही पेपर सगळे तयार ठेवा, मी बोलतो त्यांच्याशी. मी मार्केटमध्ये सगळीकडे चौकशी केली पण कुणीही मला पैसे द्यायला तयार नाहीये. आता आपल्या समोर एकच मार्ग आहे, तो म्हणजे बँक मॅनेजरला फोडणं. सर मी सगळे प्रयत्न केले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला बाहेर भेटायलाही बोलवलं, पण तो ऐकायलाच तयार नाही. दुधापुरे अशी माणसं जास्त भाव खातात. पण आपण एकदा प्रयत्न करून सोडून द्यायचं नाही, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचं. हात धुवून मागे लागा त्याच्या, पण काही करून त्याला फोडा. कारण तो जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की या कारस्थानामागे नेमका हात कोणाचा आहे ते. बोला भाईसाहेब, कशा आहात? ठीक आहे. आणि आपले शार्दूलराव काय म्हणतात? दिवसभर दंगा घातलाय दोघांनी, इतका रमलाय ना इथे तो. म्हणजे आता त्याला आमची आठवण येणारच नाही म्हणा. नेहाला फोन केलात का? हो केला होता. काय म्हणाली? काय म्हणणार, म्हणाले की तुमचा फोन आल्यामुळे आधार वाटतोय म्हणून. पण मी तिला सांगितलं संयोगिता की अशा केसेस मी हँडल केल्या नाही आहेत अजून, त्यामुळे तुझ्याकडे एखादा चांगला वकील पाठवून देतो म्हणून. जरा लवकर पाठवा. ठेव फोन. हो. काय झालं, बोललीच नाही अशी? हो बोलले. काय म्हणाली? तयार आहे पैसे द्यायला? नाही म्हणजे पैशाविषयी नाही बोलले मी अजून. का? अहो कारण मी जेव्हा तिला फोन केला तेव्हा राजाराम काका नुकतेच शुद्धीवर आले होते, त्यामुळे ती खूप आनंदात होती. तिच्या आयुष्यातलं मोठं संकट टळलं होतं. मग अशा वेळेला मी पैशाविषयी बोलणं योग्य ठरलं नसतं ना. योग्य अयोग्याचा कशाला विचार कर बसतेस तू? अहो म्हणजे काय, परिस्थिती कशी होती मी कशी काय बोलणार ना. अगं स्पष्ट विचारून टाकायचं होतं सासावरी. मी तेव्हा नाही विचारू शकले, मी नंतर विचारेन. नंतर कधी? शाळा हातात गेल्यावर, माझी पूर्ती वाट लागल्यावर. हो तुम्ही असं कसं बोलता? तुम्ही समजून घ्या ना. समजून तू घ्यायला हवंस. आपल्याकडे वेळ कमी आहे. पैसे जर जमले नाहीत तर आपण रस्त्यावर येऊ. तुला नेहाशी बोलावंच लागेल, समजलं? मी नेहाशी बोलेन, पण आत्ता नाही, मी उद्या बोलेन. ठीक आहे, तुला हवं ते कर, हवं तसं वाग.